स्वागत है आपका बी न्यूज नेशन में। मैं हूं आबिद हुसैन शेख। क्या हर बेरोजगार को मिलेगी स्थानीय प्रशासन से बड़ी कीमत की दुकानें? महानगर पालिका की मनमानी तरकारी बाजार को हड़पने की कोशिश। बीजापुर शहर का जाना माना एरिया हुडको के जलनगर में मौजूद तरकारी मार्केट की जगह काउंसलर और उप महापौर की मनमानी से गैर कानूनी ठहराव और आदेश के रूप में समिति की राय लिए बिना स्वयं पीड़ित होकर 5 दुकानें बनाने का आदेश जारी किए जाने का मामला आया सामने। जब ये इस तरकारी मंडी में बनाई जा रही 5 दुकानें सार्वजनिक रूप में जानकारी ये दिए बिना मनमानी के चलते सार्वजनिक संपत्ति को अपने चाहने वालों को देने पर स्थानीय निवासियों ने आक्रोशित होकर बनाए जा रहे इमारत का काम पर हल्ला मचाते हुए रोक दिया गया, जबकि प्रशासन आंख बंद करके अनजान बना बैठा है। जनता का ये आक्रोश देखकर प्रशासन हरकत में आते हुए नौटंकी के रूप में बांधकाम करने वालों को चेतावनी देते हुए काम को रोक दिया। वहीं हमारे संवाददाता ने काउंसलर से लेकर कमिश्नर और महापौर तक इसकी जानकारी लेने की कोशिश की तो इन सब के बोलने का अंदाज इन बनाए जा रहे दुकानों से कोई सरोकार ना होने की बात बताई। क्या स्थानीय प्रशासन इसी तरह हर सार्वजनिक संपत्ति को अंदर ही अंदर हड़पने की साजिश रचाते हुए इस ऐतिहासिक नगर में सार्वजनिक संपत्तियों को लूटकर एक नया इतिहास बनाएगा? ऐसा जनता का मानना है, क्योंकि पिछले दिनों ही इसी एरिया में जलनगर बस स्टॉप को गिराया गया था, जिसकी जिम्मेदारी पर भी स्थानीय प्रशासन खामोश है। पूरा काटते ही और दाढ़ी बोल रहा तो पूरा काटते ही और दाढ़ी बोल रहा तो ಅವಕಾಶ ತೆಗಿತೇನೆ ಕರ್ ತೆಗಿತೇನೆ ಪಗಾರ ಏನಾಗ ಮತ್ತೆ ತೆಗಿಲಿದೆ ಇನ್ನು ತೆಗಿಯೋದು ಅವಕಾಶ ತೆಗಿದು ತೆಗಿದ್ರೆ ಆಟ है ना क्या होता लो हाँ बोलो सर पेपर में मांगता बंद आते हैं अंदर बंद आते हैं कल रोड पर बंद करते हैं अंदर बढ़ाते हैं गाँव कमेटी बोलो बंदा नहीं बोले कौन बोले तू बंदा ने? हाँ ठीक है सर। नहीं बंदा ने क्या है तेरे पास है तो क्या लेटर है? दिखला तू लेटर दिखलाओ मुझे। उसके पास है मेरा तुम्हें की तरह दिखलाओ मेरे पास है दिखलाओ तुम्हारे क्या दिन पेपर में दे नहीं देने का चुप बंद में आने भरने का है तो क्या लेटर है? दिखला तू लेटर दिखलाओ मुझे। उसके पास है मेरा तुम्हें की तरह दिखलाओ मेरे पास है दिखलाओ तुम्हारे क्या दिन पेपर में दे नहीं देने का चुप बंद में आने भरने का है तो क्या लेटर है? दिखला तू लेटर दिखलाओ मुझे। उसके पास है मेरा तुम्हें की तरह दिखलाओ मेरे पास है दिखलाओ तुम्हारे क्या दिन पेपर में दे नहीं देने का चुप बंद में आने भरने का बंद करते रहला ओके ओके कर तो कोने हां दिल में आ जाता दिल में काढ़े बंद करते रहला ओके ओके कर तो कोने हां दिल में आ जाता दिल में काढ़े बंद करते रहला ओके ओके कर तो कोने हां दिल में आ जाता दिल में काढ़े कितना तो एक कितना दिल में आया जैसा काले दिल में आया जैसा पेपर में किसे पूछ को दी पेपर में किसे पूछे पेपर में दी पेपर में दिया नहीं सर क्या है दिन मारा कितना है हमने मेंबर है तो मेंबर जगह ही थे नहीं तो ताकि बंदी लगनी है बीच में मैं बनता हूँ ना बनता हूँ साइड सीधा सीधा है ये ले परमिशन नहीं ले पेपर ताकि ಏನು ತೊಂಬರ್ ಯಾರು ಗಾಡಿ ಅಡ್ಮಿಟ್ ನಿಂದ ತೊಂಬರ್ ಇವರು ಅಂಗಡಿ ಕಟ್ಟಾಕತ್ತ ಸರ್ಕಾರಿ ಮಂದಿ ಎಲ್ಲ ಕುಂದರ್ಬೇಕ್ರಿ ಹಾ ಮತ್ತೆ ಎಲ್ಲ ಬಿಳಿಸ್ರಿ ಎಲ್ಲ ಅಂಗಡಿ ಕಟ್ಕೊಡ್ರಿ ಹೆಂಗಂದ್ರೆ ಎಲ್ಲಾರು ನಿಲ್ಲೋ ಮಾಡ್ರಿ ಕಾಯಿಪಲ್ಯ ಮಾರುಕಟ್ಟೆಯಲ್ಲಿರುವ ಕುಲ್ಲ ಜಾಗೆಯನ್ನು ಲೀಸ್ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ನೀಡುವ ಕುರಿತು ನಾವು ಜಲನಗರ ಕಾಯಿಪಲ್ಯ ಮಾರುಕಟ್ಟೆ ಈಗ ಸದ್ಯಕ್ಕೆ ಚಾಲ್ತಿಯಿರುವುದಿಲ್ಲ. ಇದರಿಂದ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ತೆರಿಗೆ ಆದಾಯ ಇಲ್ಲದಂತಾಗಿದೆ ಎಂದು ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ಸದಸ್ಯರ ಶ್ರೀ ಪ್ರೇಮಾನಂದ ಮಲ್ಲಪ್ಪ ಬಿರಾದಾರ ಇವರು ಸಭೆಗೆ ವಿವರಿಸುತ್ತಾ, ಈಗ ಸದ್ಯ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ನಿರುದ್ಯೋಗಿಗಳಿಗೆ ಉದ್ಯೋಗ ಕಲ್ಪಿಸುವ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಈ ಕೆಳಕಂಡ ಫಲಾನುಭವಿಗಳಿಗೆ ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡಲು ಲೀಸ್ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ಸ್ಥಳಾವಕಾಶ ನೀಡಬೇಕೆಂದು ಸೂಚಿಸಿದರು. ಸರಿ, ಏನಾಯ್ತು ಈಗ?
ನಾವು ಕಟ್ಕೋತೀವಿ ನಾವು ಕಟ್ಕೋತೀವಿ ನಾವು ಮನುಷ್ಯರಿಲ್ಲ ಟ್ರಾಕ್ಟರ್ ಮಗ ಟ್ರಾಕ್ಟರ್ ಮಗ ಮತ್ತೆ ನಮಗೇನು ಗೊತ್ತಿರಿ ಸರ್ ನಾವು ಕಟ್ಕೋತೀರಿ ನೀವು ಕಟ್ಕೋರಿ ನಾವು ಕಟ್ಕೋ ಹಾಂ ರೀ ಅದಕ್ಕೊಂದು ಪರ್ಮಿಷನ್ ಇದು ಐತಿ ನಿಮ್ಮ ನೀವು ಕಟ್ಕೊಂಡು ಕೂತ್ರೆ ಹೆಂಗೆ ಪೇಪರ್ ತರವಾಗಿಲ್ಲ ನಮ್ದೇನು ತಪ್ಪಿಲ್ಲ ಇರ್ಲಿ ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಅಧಿಕಾರಿ ಇರ್ತಾರ ಅದಕ್ಕೊಂದು ಪರ್ಮಿಷನ್ ಇರ್ತದೆ ಇಷ್ಟು ಬೈ ಇಷ್ಟು ಅಂಗಡಿ ನಿಮ್ಮ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ದಿಂದ ನಮ್ಮನ್ನು ಮಂಜೂರು ಮಾಡಿ ಕೊಟ್ಟಿರಿ ನಾವು ಕಟ್ಕೋತೀವಿ ಅನ್ನೋ ಅನುಮತಿ ಬೇಕಾಗಿಲ್ಲ ಅದು ಸುಮ್ಮನೆ ಕಟ್ಟುದ ಸರ ನಾವು 4ನೇ ಸಾಲಿ ಕಲ್ತಾವ ಸರ ನೀವು ಒಂದ್ ಮನಿ ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ ನಂದು ನಮ್ಗೂ ಜಾಗ ಬೇಕು ನಮ್ಗೂ ಬೇಕಿಲ್ಲ ನಮ್ಗೂ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನಾಳೆ ನಮ್ದು ಕೊಡ್ರಿ ಇವ್ರೆ ಬಿಜೆಪಿ ಅವ್ರಿಗೆ ಕೊಡುದು ಮೆಂಬರ್ ಹೇಳ್ತಾ ಅಂದ್ರೆ ತಗೊಂಡ್ ಕಟ್ಕೋದು ಹೇಳ್ರಿ ಮೆಂಬರ್ ಹೇಳ್ತಾನೆ ಒಂದ್ ಮನಿ ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ ನಂದು ನಮ್ಗೂ ಜಾಗ ಬೇಕು ನಮ್ಗೂ ಬೇಕಿಲ್ಲ ನಮ್ಗೂ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನಾಳೆ ನಮ್ದು ಕೊಡ್ರಿ ಇವ್ರೆ ಬಿಜೆಪಿ ಅವ್ರಿಗೆ ಕೊಡುದು ಮೆಂಬರ್ ಹೇಳ್ತಾ ಅಂದ್ರೆ ತಗೊಂಡ್ ಕಟ್ಕೋದು ಹೇಳ್ರಿ ಮೆಂಬರ್ ಹೇಳ್ತಾನೆ ಅಂದ್ರೆ ಇವ್ರು ಕಟ್ಟಾಕತ್ತಾರ ಮಾರ್ಕೆಟ್ ಜಾಗ ಆಯ್ತು ಸರ್ ಮತ್ತೆ ಅಂಗಡಿಲೇ ಕೊಟ್ರೆ ಬಿಳಿಸಿ ಕಾಂಪ್ಲೆಕ್ಸ್ ಕಟ್ಬಿಟ್ರಲ್ಲ ಅಂಗಡಿ ಯಾಕೆ ಇಡ್ತೀರಿ ಮತ್ತೆ ಕಾಯಿಪಲ್ ಮಂದಿ ರೋಡ್ನಾಗ ನಿಂತಾಗತ್ತಾರ ಅದನ್ನ ಅಷ್ಟು ಮಾಡ್ಬಿಡ್ರಿ ಈಗ ಇಲ್ಲಿ ಕಟ್ಟಾಕತ್ತೆ ಸರ್ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಲಾಭದ ಅಂಗಡಿ ಕಟ್ಟಾಕ ಅದಂತೂ ನಮಗೇನು ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಈಗ ಇದರದ್ದು ಈಗ ಐತಲ್ಲ ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ಸ್ कैब नहीं करते सब फोटो मारो उनका कैब संबंध नहीं करते इनको कैब मालूम नहीं करते नाम है इसके अंदर है मरेगा जब फोटो मारो कल बोलते बात कर लो परमिशन है तो इसका नहीं करते ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ಸ್ ಈಗ ಬಂದಿರಿಸಿದ್ರು ಮೊದಲ ಬಡಪಾಯಿ ಕೇಳು ಅದು ಕಮಿಷನರ್ ಕಡೆ ಹೋಗಿ ನಮಗೆ ಒಂದು ಆರ್ಡರ್ ತಗೊಂಬರ್ರಿ ನೀವು ಕಟ್ಕೋರಿ ನಮಗ ಅದು ಕಮಿಷನರ್ ನಮಗೆ ಹೇಳಲಾರ್ದ ನೀವೇನು ಒಂದು ಏನು ಇಟ್ಟಂಗಿಡೋಂಗಿಲ್ಲ ಸರ್ ಯಾವ ಅಂಗಡಿ ಪರ್ಮಿಷನ್ ತೊಂದಿಲ್ಲ ಏನೈತಿ ನೋಡ್ತೀನಿ ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಅದು ನೋಡ್ತೀನಿ ನಾನು ಏನು ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ ಐತಿ ಏನೈತಿ ನೋಡು ನಾನು मालूम नहीं बनने क्या हाँ मालूम रहेगा तो बनने रहेंगे तभी ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡ್ತೀವಿ लो इनका भी ले जाओ पेपर के अंदर ಕ್ಲಿಯರ್ ಬೇಕು ನಮ್ಮನ್ನು ಕೊಡ್ರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ ಅಲ್ಲಿ ಯಾವ ಕಡೆ ಮಾತಾಡಕ್ಕೆ ನಾವು ಕಾಮನ್ ಇದ್ದೀವಿ ಎಲ್ಲ ಜೋಡಿ ನೀವು ಬೇಕಾ ಅವರು ಬೇಕಾ ಮೆಂಬರ್ ಬೇಕು ಎಲ್ಲ ಬೇಕು ಅವ್ರಿಗೆ ಕೊಟ್ರಿ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮನ್ನು ಕೊಡ್ರಿ ಅಂತ ಇಷ್ಟೇ ಮಾತಾಡೋದು ಬಂದಿಡೋದು ಬಂದು ಬಿಡ್ತೀವಿ ನೀವು ಯಾವಾಗ ಇರ್ತೀರ ಅವಾಗ ಕಟ್ಕೋತೀವಿ ನಾವು ಯಾರು ಇಲ್ಲ ಅಲ್ರಿ ಆ ಹೆಸರ ಮೇಲೆ ಅನಧಿಕೃತ ಕಟ್ಟಡತೆ ಕೊಡ್ಬೇಕು ಈಗ ನಾವು ಹೆಂಗಿದ್ರು ಅದ್ರಾಗ ಹೆಸರು ಅದಲ್ರಿ ಏನೈತೆ ನೋಡ್ರಿ ಅದ್ರಾಗ देखो सर ಇದು ಮುನ್ಸಿಪಾಲ್ಟಿ ಕೈಪಾಲೆ ಅಂಗಡಿ ರೀ ಮಾರ್ಕೆಟ್ ಕುಂದರ್ತದ ರೀ ಕಡೆ ಯಾರು ಇದಾಗಲಿ ಮನೆ ಅಂಗಡಿ ಕಟ್ಟಾಕತ್ತಾರ 4-5 ಅಂಗಡಿ ಪೇಪರ್ನಾಗೂ ಬಂದಿಲ್ಲ ರೀ ಅದಕ್ಕೂ ಬಂದಿಲ್ಲ ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತಾಗಿದ ಮ್ಯಾಗ ನಿಮ್ಗೆ ಫೋನ್ ಹಚ್ಚಿದ್ದೀವಿ ಸರ್ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ನೀವು ಏನು ತೀರ್ಮಾನ ಮಾಡ್ಬೇಕು ರೀ ಸರ್ ಇಲ್ಲಿ ಪೇಪರ್ದಾಗ ಬಡ್ರು ಮಂದಿ ಭಾಳ ಅದಾರೆ ಇವ್ರೇನು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ ಮಂದಿ ಮುನ್ಸಿಪಾಲ್ಟಿ ರೊಕ್ಕ ತಿಂದು ಮಾಡಿದ್ರು ಏನು ಮಾಡಿದ್ರು ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಆಲ್ರೆಡಿ ಒಳಗೆ ಬಂದ ಮ್ಯಾಗ ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತಾದ ಮ್ಯಾಗ ಇದು ಮಾಡಿವ್ರಿ ಸರ್ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ನೀವು ಪರಿಣಾಮ ತೊಗೊರಿ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ರೀ ಮೆಂಬರ್ದು ಅದು ಮೊಬೈಲ್ದಾಗ ಮೆಸೇಜ್ ಬಂದದ್ರಿ ಪರಮಾನಂದ್ ಅಂತ ಅವ್ರು ಪರಮಾನಂದ್ ಕೇಳಿದ್ರೆ ನಮ್ಗೆ ಗುರ್ತಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಾಕತ್ತಾರೆ ಅಂದ್ರೆ ಕಟ್ಟವ್ರು ಯಾರು ಏನಾದ್ರು ನಮ್ಮ ಹೇಳಾಕ್ತಾ ಯಾರಿಲ್ಲ ರೀ ಯಾರು ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಯಾರು ನಾ ಇಲ್ಲ ನೀ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಾಕ್ತಾರೆ ರೀ ಎಲ್ಲರೂ ಆತ ಜಿಲ್ಲಾ ಅಧಿಕಾರಿಗೆ ಒಂದು ನಲ್ಮಿ ಕೊಡ್ಬೇಕು ರೀ ಸರ್ ಹೆಚ್ಚಿನ ಕ್ರಮವನ್ನು ತಗೋಬೇಕು ಅಬ್ದುಲ್ ಲತೀಫ್ ಇನಾಮ್ದಾರ್ ವಾರ್ಡ್ ನಂಬರ್ 22 ಇದು ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರಿ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆಯ ಕಾಯಿಪಲ್ಯ ತರಕಾರಿ ಮಾರುಕಟ್ಟೆ ಇದು
ಇಲ್ಲಿ ಒಬ್ರು ಯಾರ ಅಂಗಡಿ ಕಟ್ತಾರಂಥೇಳಿ ಸಾರ್ವಜನಿಕರಿಂದ ನಮ್ಗೆ ಫೋನ್ ಮುಖಾಂತರ ದೂರುಗಳು ಬಂದ ತಕ್ಷಣ ಇವಾಗ ಬಂದು ಸ್ಥಳ ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡಿದಾಗ ಯಾರೊಬ್ಬರು ಅಂಗಡಿ ಕಟ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಕಟ್ಟಿದ್ರೆ ನಮ್ಗೆ ಲೀಸ್ ಆಗಿದೆ ಹಾಗೆ ಅಂತ ಹೇಳಿದರು. ನಾವು ಪೇಪರ್ ತೊಗೊಂಬಂತ ಹೇಳಿದೆ ನಾವು. ಇವಾಗಂತೂ ಎಲ್ಲ ನಾವು ತೆಗ್ಸಾಕತ್ತೇವೆ. ಮುಂದೆ ಅದು ಏನಾಗ್ಯದ ಏನೋ ಮುಂದೆ ಕ್ರಮ ಕೈ ಹೆಸರು ಗೊತ್ತಿಲ್ಲ ರೀ. ಏನು ಪೇಪರ್ ತಂದು ಹೋದ ಆ ಮನುಷ್ಯ ಆ ಕಡೆ ಹೋದ ಬಂದು ನೋಡಿ ಈಗಂತೂ ಎಲ್ಲ ನಾವು ತೆಗಿಸ್ತೇವೆ ರೀ. ಇದು ಲಕ್ಷ್ಮಣ ಮ್ಯಾಗೇರಿ ಅಂತ ಹೇಳಿ. जलनगर जो तरकारी मार्केट है वहाँ पर भी जो है शॉप बना रहे, इलीगल कंस्ट्रक्शन चला था, वहाँ के लोगों ने जो है उस काम को रुकाया। आपके महानगर पालिका के प्रशासन आकर वहाँ पर काम को भी रुकाया। क्या इसका टेंडर हुआ है, क्या ये अलॉट हुआ है उनको दुकानें? नहीं, पहले के थे उनकी दुकानें है दिखता सर। वो मेंबर उन्होंने आए थे मेरे पास, मेंबर और उप मेयर उन्होंने आए थे, उन्होंने बात करे मुझे मेरे साथ। वो देखती हूँ, मैं भी विजिट करती हूँ सर। विजिट कर वो असली क्या है उनको टेंडर हुआ है क्या? वो किनको? आप जो दुकानें बना रहे हैं वहाँ पर 3 के 4 है दिखता सर। 5 दुकानें ठहराव पास हुए सर। ठहराव पास हुए? हाँ। आपने ठहराव पास किया है? हाँ। आपको अधिकार है ठहराव पास करने का? सबके साथ करूँ सर? सबके साथ जनरल बॉडी में? हाँ। वही पूछेंगे आप। और फिर आपको नहीं सर, एक पालिका के जो प्रशासन आके रोकते हैं ना काम, रुका है काम? अभी क्या है सर, वहाँ क्या है वार्ड मेंबर फर्स्ट, सेकंड क्या है सब मेंबरों का परमिशन रहे तो वो क्या कर सकते हैं सर, दूसरा नंबर। और तीसरा नंबर क्या है मेयर। टेंडर प्रक्रिया होती है ना इसमें? टेंडर क्या वैसा ये नहीं है सर, बोले तो उनको जागा था उसके वास्ते हम करने के लिए दिए। अभी मेंबरा नौको बोल रहे तो उनके साथ नौको नहीं देने का। तो अब नहीं देने का? हाँ, उनके साथ कैंसिल हुआ। ओके, उन्होंने रुका तो खलास हुआ। कैंसिल हुआ है। ओके ओके सर, थैंक यू मैडम। वेलकम सर, एनी टाइम वेलकम। क्या भी रहे तो बोलते जाओ। मुझे क्यों बोले थे मेरे वार्ड का क्या प्रॉब्लम है क्या नहीं, मुझे सब तरफ फिर कर नहीं मालूम पड़ता है, आपसे मुझे मालूम पड़ता है। ओके, थैंक यू। और खबरों के लिए देखते रहिए बी न्यूज़ नेशन।